झाला देवकीच्या पोटी बाई कृष्ण जन्मेला देवकीच्या पोटी राजवाडीचे आधारस्तंभ स्वर्गीय कैलासवासी श्री शंकर रत्ना शिंगड उर्फ आबा व राजवाडीचे मार्गदर्शक स्वर्गीय कैलासवासी श्री सुभाष शोमा कानाल उर्फ दादा यांच्या स्मरणार्थ श्री आदित्य शंकर शिंगण व श्री शिवाजी सोमा कानाल यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं भरभरून अशी देणगी या ठिकाणी आलेली आहे। त्याचबरोबर राजवाडी जय हनुमान मित्र मंडळ राजवाडी आरवली यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। त्याचबरोबर राजवाडी महिला मंडळ पार पडलं वसुदेव जर्नी लग्नात चालू असताना चोरी झाली। वसुदेव जगदाला मोठा थाटावडाला पार पडला आहे, परंतु वसुदेव जगीच्या पोटी आठ वाजता आहे तो तुझा विनाश करणार आहे। रथातून खाली उतरलो आणि वसुदेव जगीला ठार करणार इतक्यात वसुदेव जगी मला शरण आली। दादा राजे असं काही करू नका। वसुदेव जगीला बंदवाळा करून एकदा कधी 7 वेळा मारली आणि 8 वेळा चावून लावले। तिच्यावर फक्त मला माहित आहे, पण तिच्यावर चंद्रला माहित नाही। त्याला हात वर घेतलेच पाहिजे। चंद्र जय
बिहार करोनी संग माधे
आपण नेहमी यमुच्या डावर पोळीसाठी जायचो, पण आज तिकडे नाही जाता ताटमाट करून मतीच्या बाजूला जायचंय. तुझा विचार का आमचा विचार? अगं पोरीनो, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे, पण रस्त्याची माहिती कुणाला आहे? राधे, आम्हाला रस्त्याची माहिती नाही बघ. अगं पोरीनो, तुम्हाला रस्त्याची माहिती नाही आणि मला सुद्धा नाही. मग मी काय करते, माझ्या तिथे मत राहते तिलाक मारून घेते. मग येत अगे मावशी, अगे मावशी ग, का ग? अशी पुढे आले हा आले, जरा ठेकून देते आणि येते हा. अगे पोरी ना गाजर आले. मावशी काय बोलले तुम्ही ऐकलं का? अगं होय, ती आल्यावर तिला ताबडतोब फिरूया. माझ्या काही आवाज आला हात वाढीला मला, तरीचा माझा बसारा सारा तसाच गडीला. या ग हौसेच्या दिवसाला गे थांबोई आले तुझ्या भेटीला, हौसेच्या दिवसाला गे थांबोई आले तुझ्या भेटीला. हळद कुंकू लावून ग पाणी पिसाद रातलाई गुलाबी. तोंडाला पावडर ओठाला लाली लग्या धरून मावशी आली. हळदराणी मोठ्याच्या बाळात घालून माझ्या गळा, हळदराणी मोठ्याच्या बाळात घालून माझ्या गळा. या ग हौसेच्या दिवसाला थांबून आले तुझ्या भेटीला, हौसेच्या दिवसाला थांबून आले तुझ्या भेटीला. माझ्या कानी आवाज हातवाडीला मला, पैसा माझा पसारा करून तसाच गाडीला. या ग हौसेच्या दिवसाला थांबून आले तुझ्या गे मावशी, तुम्ही येताना टोकून घेतून येते. अगं काय ग टोकून घेतून येते? अगं बाई 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 बाई, अगं कमा झाल्या तुमच्या मुलींची. अगं पोरीनो, अगं मी येताना म्हणाली अगं टोकून घेतून येते. अगं यादगा कसला तुम्हाला नवल वाटलं? अगं मावशी, न वाटणारच, तशी तू बोललीस बघ. अगं ते काय म्हणाले मी? टोकून घेतून येते.
अगं पुरीनो, अगं त्याचं काय माहितीये का? अगं मावशी काय? अगं माझा मिक्सर आहे ना, अगं तो कसा आणलाय? अगं धनी कारभारी माफिया, अगं त्याला काय म्हणतात ते? अगं मावशी त्याला मिक्सर नाही मिस्टर बोलतात बघ. अगं बाई तेच ग. अगं त्याला ना नेहमीप्रमाणे संध्याकाळची थोडीशी घ्यायची सवय आहे बघा. अगं मावशी काय? अगं काय म्हणजे काय? अगं दारू. अगं होय. अगं काल संध्याकाळी नेहमीप्रमाणे ते दारू पिऊन आले आणि मी बाई घरी सिरियल पाहत होती. अगं मावशी ती कोणती? अगं ती कोणती ग? हा अगं आठवली बघ. अगं पिचक्यांची अंघोळी. अगं मावशी त्याला पिचक्यांची अंघोळी नाही, पिचक्यांची रांगोळी बोलतात बघ. अगं बाई तीच ग. अगं मला काय तुमच्या मुलींसारखं म्हणता येत आहे? अगं होय. आणि ना अगं टीव्हीचा आवाज थोडासा मोठा होता आणि त्याने मला बाहेरून हाक मारला. अगं मला ऐकायला आलं नाही. मग ना त्यानं आला भयंकर राग आणि बाई त्याने दरवाजावर मारून दरवाजाची कडी तोडून टाकली. अगं ती मी टोकून येत होती. अगं मावशी अगं एवढं फिरून फिरून सांगितलं नसतं ना तर तुमच्या मुलींच्या काही लक्षात आलं नसतं बघा. आता मला सांगा मला कुणी हाक मारला? अगं मावशी मी मारला बघ. अगं तोच मारलास? अगं होय. अगं नाव काय ग मुळे तुझं? अगं मावशी माझं नाव राधा. वाटलंच मला. अगं ती नावाची राधा आणि नक्कीच कसला तरी झाला असेल माहिती तुला माझा. अगं मावशी राधा. अगं मग मला कशाला हात मारला? अगं मावशी आम्हा मुलींचा असा विचार ठरलाय की हात मात करून मथुरेच्या बाजारी जायचंय. अगं मथुरेच्या बाजारी जायचंय ना? अगं होय. अगं मग काय निघून का थांबलात तुम्ही? अगं मावशी आम्हाला रस्त्याची माहिती नाही बघ. म्हणजे तुम्हाला रस्त्याची माहिती नाही तर? अगं बाकी सर्व रस्ते तुम्हाला माहित असतात आणि हा तेवढा नेमका रस्ता तुम्हाला कसा माहित नाही ग? अगं मावशी आम्ही त्या रस्त्याने गेलो. होय का? अगं होय. अगं पण पहिलो तो मथुरेचा घाट फार अवघड आहे बघा. तो चढून जाण्याची ताकद माझ्या काय पायामध्ये राहिलेली नाही. तेव्हा तुम्ही असं करा आणि या ठिकाणी कोण शाणी जाणती मावशी भेटली ना तिला घेऊन कुशाल निघून जा तुम्ही मथुरेच्या बाजाराला. अगं मावशी दुसरी कशाला जंजट चालू नाही एवढी तुमची तयारी आहे तर? होय. अगं पोरीनो तुम्ही मथुरेच्या बाजारी चाललात ना? अगं होय. अगं मग विक्रीला काय माल घेतला हे सांगायला पाहिजे बघा. अगं मावशी तो सांगितलंच पाहिजे का? अगं नाही सांगितलं तर बाजार कसा होणार सांगा? अगं मावशी कुणी घेतलंय दूध, कुणी घेतलंय ताक, कुणी घेतलंय दही आणि कुणी घेतलंय लोणी बघ. अरे वा सुंदर माल घेतलाय तुम्ही. मग अगं जाऊया का मथुरेच्या बाजाराला? अगं मावशी तू आम्हावरींचा माल विचारून आणि तुझा काय सांगणार? अगं पोरीनो अगं म्हणतात ना म्हातारीचं काय कशात काय आणि पाठ्यात पाय. अगं मावशी अगं तसा मी एक मस्त पैकी खाण्याचा पदार्थ घेतलाय बघा. अगं मावशी तू कोणता? अगं पोरीनो वडा वडा जम्बू वडा. अगं असं गचकन माझ्या अंगावरती काय येत आहे? अगं जम्बू वडा जम्बू वडा. अगं मावशी तो तरी कसा? अगं बटाटा आणि बेसन पीठ यापासून तळून घेतलेला पदार्थ म्हणजे वडा. आणि ना असा मोठा वडा असतो. अगं पावात सुद्धा राहत नाही त्याला म्हणतात जम्बू वडा. होय. आता मला सांगा तुम्ही कुठे चाललात? अगं मथुरेच्या बाजारी चाललात ना? हो. तुम्हाला आड रस्त्यामध्ये खायला काय भेटणार आहे? अगं मावशी काहीच नाही बघ. अगं मग माझ्या मालाला गिऱ्हाईक लागायचं सोडा. अगं तुम्ही सुद्धा या म्हातारीचा जम्बू वडाच खाल बघा. चला जाऊया ना मथुरेच्या बाजाराला. अगे पोरीनो अगं मावशी अगं एक सुंदरसं गाणं म्हणूया. अगं गाण्याच्या तालावर आपण तेव्हा घाट चढून जाऊ काही समजणार नाही बघा. करूया सुरुवात. चला तर मग करूया सुरुवात.
सकाळी बारा रविवारी आला, सकाळी बारा रविवारी आला, उशीर पार झाला, आज उशीर पार झाला, कोणी चला गे आपण जाऊया बाजाराला, कोणी चला गे आपण जाऊया बाजाराला. सकाळी बारा रविवार आला, सकाळी बारा रविवार आला, उशीर पार झाला, उशीर पार झाला, कोणी चला गे आपण जाऊया बाजाराला, कोणी चला गे आपण जाऊया बाजाराला. आज घर कमावून येऊ मातीचा आधार, येऊ मातीचा आधार, येऊ मातीचा आधार. मला बरोबर नका करू गाऊतीरा, नका करू गाऊतीरा, नका करू गाऊतीरा. कोण हाय मोठे मेरी गाऊलाचे, कोण हाय मोठे मेरी गाऊलाचे, नाही बिणार कोणाला, नाही बिणार कोणाला. कोणी चला गे आपण जाऊया बाजाराला, कोणी चला गे आपण जाऊया बाजाराला. सकाळी बारा रविवार आला, सकाळी बारा रविवार आला, उशीर पार झाला, उशीर पार झाला, कोणी चला गे आपण जाऊया बाजाराला, कोणी चला गे आपण जाऊया बाजाराला. वाटे अवघड नाचे आले अधे मध्ये, आहे अधे मध्ये, आहे अधे मध्ये. सारी पेंढाची एक करणारे नाही कधी, करणारे नाही कधी, करणारे नाही कधी. सायंकाळी गरगरवाला, सायंकाळी गरगरवाला, निघूया डोंगराला, आज निघूया डोंगराला. कोणी चला गे आपण जाऊया बाजाराला, कोणी चला गे आपण जाऊया बाजाराला. सकाळी बारा रविवार आला, सकाळी बारा रविवार आला, उशीर पार झाला, उशीर पार झाला, कोणी चला गे आपण जाऊया बाजाराला, कोणी चला गे आपण जाऊया बाजाराला. जय श्रीकृष्ण भगवान. त्रेतायुग संपल्यावर जो द्वापारिकेला प्रारंभ झाला त्या युगामध्ये कंस, चाणूर, काल्या मूर्ती आणि जरासंध हे दैत्य उन्मत्त होऊन काही प्रमाणात जळगावू लागले. भूमीवर पापाचे डोंगर लागले, भूमाता छताला कापू लागली. इतक्यातच आकाशवाणी झाली. देव थांबा, आपापल्या साधकामाचा विश्वाची चिंता जगदीश्वर दूर करीत. विष्णूने देवीच्या पोटी 8 अवतार घेऊन
भक्तांचे पालन आणि दुष्टांचा नाश करणारा तोच मी जय श्री कृष्ण भगवान. परंतु हो 16,300 गोपिकांचा मेळा घाटमाट करून मथुरेच्या बाजारी जात आहेत. त्यांचा रस्ता प्रतिबंध करून त्यांच्याकडून आशीर्वाद घ्यायचे आहे. ही कामगिरी आपण न करता आपल्या विरुद्ध सुदामा त्याच्यावर सोपवलीच पाहिजे. सुदामा, अरे सुदामा. नमस्कार देवा. आशीर्वाद सुदामा. देवा, आज मला एकाकी म्हणून कारण तरी काय असावं? सुदामा, आज तुझा एकेकी मोठे कारण 16,300 गोपिकांचा मेळा घाटमाट करून मथुरेच्या बाजारी जात आहेत. त्यांचा रस्ता प्रतिबंध करून त्यांच्याकडून आशीर्वाद घ्यायचे आहे. ठीक आहे देवा, पण कायदा कोणाचा आणि हुकूम कोणाचा? सुदामा, कायदा तुझा, हुकूम माझा असे समज. ठीक आहे देवा, आपण आपला गुंजवण्यात जावा. येतो तर. देवा, मी घेतो त्यांचा सामान. 16 शस्त्र गवळणी आणि मी एकटा. देवाने सांगितलेले काम हे एकट्याच्या काय होणार नाही, पण घाबरायची काय गरज नाही. कारण माझ्या संख्ये पेंदर मोबडे आहे, त्यांना पहिल्यांदा हात मारून घेतो. आता कुठे गेले, जवळ आहेत की काही कळत नाही. अरे पेंद्या, अरे पेंद्या. अरे काय रे काय? जवळ आहे. अरे तुझ्या संख्येचा सुद्धा हाक मारतोय, लवकर पुढे पुढे जाऊ. हा, लवकर पुढे. आलो आलो. पेंद्या, हा, अरे एक काम कर, मी विसरलो बघ. अरे येताना बोबड्याला पण घेऊन ये. बोबड्याला पण घेऊन या. हा, बोबड्या पण त्या गुंजवण्यात आहे ना, त्याला आवाज दे येताना. आलो आलो. आणि लवकर या दोघे पण. हा. सारे सुदामा हाके मला मारिला. अरे हे बाबा, अरे सुदामा हाके मला मारिला. गाई सोडूनी आले तुझ्या भेटीला. गाई सोडूनी आले तुझ्या भेटीला. अरे सुदामा हाके मला मारिला. अरे सुदामा हाके मला मारिला. गाई सोडूनी आलो तुझ्या भेटीला. गाई सोडूनी आलो तुझ्या भेटीला. गाई सुदामा हाके मला मारिला. गाई सुदामा हाके मला मारिला. गाई सोडूनी आले तुझ्या भेटीला. गाई सोडूनी आले तुझ्या भेटीला. गाई सुदामा हाके मला मारिला. गाई सुदामा हाके मला मारिला. गाई सोडूनी आले तुझ्या भेटीला. गाई सोडूनी आले तुझ्या भेटीला. आले तुझ्या भेटीला. गाव सोडूनी आले तुझ्या भेटीला. अरे सुदामा हाके मला मारिला. अरे सुदामा हाके मला मारिला. गाई सोडूनी आले तुझ्या भेटीला. गाई सोडूनी आले तुझ्या भेटीला.
अरे उठ बाबा उठ. अरे पाय काही जमले लावणार का बरं झाला. मी काय म्हणतो आल्या तू काय म्हटलं गडबड झाली. बरोबर झाली. अरे कृष्णदेवची तुम्हाला आवाज दिला तेव्हा माझी अशीच गडबड झाली होती मूर्खा. काय म्हणतोस काय? मग अरे तुझ्या बोबड्या कुठे आहे? हा? बोबड्या कुठे आहे? तुला काय सांगितलं होतं त्यानं बोबड्याला आवाज द्या सांगितलं होता ना. तुझ्या बाबा आला नाही? तू बघ इकडे पुढे कुठे दिसतोय का बोबड्या? ए, कुठे आलाय का तो आवाज दे बरं. आलाय? आलाय इकडे? बाबा, मग माझ्या पेंड्याला सांगा कुठे आहे तो आधी. या कवळट्यान बोबडे आलाय? आलाय? त्याच्या गोटे जवळ सांभाळून ठेवा. मला आवाज दे. आवाज देऊ? त्या लोकांचं काय करतो मला तरी तू कुठे बोबड्या दिसतच नाही. नाही दिसला? कुठे दिसलाय? आवाज मारून घेऊ? आवाज मारून त्याला बोलून घे. बरोबर. अरे मोठ्याने मार. मोठे नावाज मारू? तू आहे तिकडे पोहोचला पाहिजे आवाज असा मोठ्याने मार. बरोबर. मोठ्या नावाज मारायचा. अरे सायकल हवा मारतोय. सायकल आवाज नाही मारे काय? मग काय करतोय? अरे मी आवाज मारतोय. ही तुझ्या आवाज द्यायची पद्धत आहे. मग तुला काय सांगितलं मोठ्याने आवाज दे. मग हा मोठ्याने आवाज द्यायची पद्धत आहे तुझी. मग? कधी काय म्हणतो त्याच्या माहिती आहे? हा, थोडा ह्याच्यापेक्षा हळू पद्धतीने आवाज देतो. ह्याच्यापेक्षा हळू हा, लवकर हात मार त्याला. मारतो ह्याच्यापेक्षा हळू. आता परत हवा मारू नको हा. सायकलला. त्याला काय चावतोस की? उभ्या उभ्या उभ्या. आधी आला. आवाज मारतोय. ही पद्धत आहे तुझी मोठ्या आवाज मारायची. मग अरे मोठ्या ह्याच्यापेक्षा पद्धत दुसरी पद्धती हात मार ना. ह्याच्यापेक्षा हळू पद्धतीने आवाज मारू. असं तिकडे पोचला पाहिजे आवाज. हा, बरोबर. ह्याच्यापेक्षा हळू पद्धती जमिनीला घासून मारतो. मार बाबा तुझ्या पद्धती मार पण लवकर मार. ए बाबड्या बाबड्या बाबड्या. अरे कोणाक मारतोय रे? अरे तुझ्या संगीता तुझ्या माने पेंड्यात मारतो. अरे थांब थांब मी देवाची पूजा करतोय. देवाची पूजा करतोय? तू पण काम करा तर देवाची पूजा करू दे. करू दे. आज हनुमान जयंती आहे ना मग मी देवाची पूजा करतोय. चौकश कर चौकश कर. करू दे. गडबड नको. अरे थांब थांब आता देवाचा घंटा हलवतोय घंटा हलवतोय. तुला काय झालं हू हू करायला? तुला काय झालं हू करायला? मग? बाबड्या काय म्हटलं माहितीये? काय म्हटला? देवाचा घंटा हलवतोय. तुला देव झालं ते घंटी वाजवायची लागते. ते घंटा हलवतोय. मग घंटी वाजवतोय तो. मला तो बंदच वाटलं. तो आपला पोपो काय करत आहे? एवढ्या हे लवकर बोला. अरे थांब थांब आता मी अंघोलीला जातोय. तुझं वाटोळ का वाटोळ? बरोबर. हा? आता मात्र नक्कीच चुकला भाऊ. तू मला सांग कुठली देवपूजा करायची पद्धत आहे? नाही, पहिले आंघोळी करायला पाहिजे होती. हा, बरोबर. नंतर देवपूजा करायला पाहिजे तुला नाही. तो त्याच्या बघून करतोय ना. हा. तर पूजा करून लवकर याचा. ये उभ्या ये लवकर. अरे हिरो हिरो. तुझा मग वाट लागली. कसली वाट लागली? तू मला सांग बोबड्या गाभण कधी होता? हा? आपण कधी मला विचारतोस तू का? तो काय बोलला माहितीये? हा मी ऐकलं ना. काय बोलला माहितीये? ही आलो ही आलो. अरे बियाणं नाही बोलला तो. मग? मला सांग पहिल्या हा. तुझ्या संगीचा तो बोबड्या आहे ना. बरोबर तो बाबड्या. बोबड्यात बोलतो ना नेहमी. हा. मग तुला माहिती आहे ना तो म्हणतोय मी आलो आलो म्हणतोय. आलो आलो म्हणतोय. मग तुला काय वाटलं मी आलो मी मला आलो? वाटलं ही आला का काय? अरे आलो आलो म्हणतोय तो. ये उभ्या ये लवकर. हिरो हिरो. आलो आलो म्हणतोय. तुला काय करायचं नाही तुला.
हा? तुम्हाला आला? ये अरे, ये आले बेल्या तुझं संगती दोघे हात मला मारती आले बेल्या तुझं संगती दोघे हात मला मारती कसं येऊन वाटते ऋषी गाई मारावर करती कसा येऊन वाटते ऋषी गाई मारावर करती कसा येऊन वाटते ऋषी गाई मारावर करते कसा येऊन वाटते ऋषी गाई मारावर करते चुकली माझी का पिलारे तिला जगतोयला नावणारे शोधून जमला पिलारे कुठे बी नाही भेटणारे काय चुकली माझी का पिलारे तिला जगतोयला नावणारे शोधून जमला पिलारे कुठे बी नाही भेटणारे तुझी वाटे रे हमारा तीन वाटत की बगती तुझी वाटे रे हमारा तीन वाटत की बगती कसा येऊन वाटते भीती गाई माळावर धरती कसा येऊन वाटते भीती गाई माळावर धरते कसा येऊन वाटते भीती गाई माळावर धरते कसा येऊन वाटते भीती गाई माळावर धरते कसा येऊन वाटते भीती गाई माळावर धरती कसा येऊन वाटते भीती गाई माळावर धरती कसा येऊन वाटते भीती गाई माळावर धरते कसा येऊन वाटते भीती गाई माळावर नाटकाने थांबवायला अरे मारतोस का मूर्खा हॅलो अरे पेंद्या खाली काय शोधतोय मी माझा आण खांदवताय काय म्हणतोय मी माझा आण खांदवताय तुला काय झालं तुला काय झालं ते तुझा मा हा बोबडे बघ काय म्हणतो काय म्हटलं माहितीये काय म्हटलं आण खांदवताय तो अंग खांदवतोय अंग खांदवतोय माझ्या आणाला फुलं लागले मी माझा आण खांदवता बरोबर तू बोबडा आहे ना बरोबर त्याच्या अंगाला फुलं लागले बरोबर इथं का तुटे खाली 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 अजून खाली अजून खाली अजून अजून खाली अजून खाली अजून ये बोबड्या अरे येड्या अरे गाव संपला आता डोंगर लागला
त्या डोंगरातला बेडो ओरडला ना मुकून गेला. अरे माझी गाय चुकली राहणार. त्या रोडीच्या रानात गाय चुकली. अरे म्हणतो तुझ्या गायला तिकडे सोडून आलास की काय? बदलला गेलो तो. एकटा गेलो. हा तुला खरंच नाही. मी गावात काय हा गेलो. त्या रानात गेला एकटाच. हा आणि बघतो तर काय दगडावर एवढा मोठा वाघ बसलेला. वाघ जागरावर एवढा मोठा वाघ वाघ वाघ. तिकडे कुठे सुटतोस? तिकडे कुठे वाघ शोधित जातोय? वाघ तुझा मा त्याला वाघाचा मध्ये एवढा तू घाबरला? त्यानं बोबड्यानं वाघाचं नाव घातलं. माझं कपडे वाले झाले. एवढा वाघाला तू घाबरतो? बोबडे घाबरला नाही. तू वाघाला घाबरलाच नाही. नाही 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 नाही. बघूया. हा तू काय केलं? वाघांची मला बघितला. हा तसं तो करतो कसा? कसा? म्याव म्याव म्याव. म्याव? हा तुझा मा तू नेमकी वाघा होता काय? मेव मेव वाघ ओरडतो. हा नाही. मग नेहम्या मांगरू वाटत. मग हा ते एवढा मोठा भोका असेल. हा मला गाय चुकल्यापासनं हा मला पण झोप नाही. त्या वाड्यातल्या बैलाला पण झोप नाही. तुला झोप नाही? हा? त्या वाड्यातल्या बैलाला पण झोप नाही. हा तुझा मा तू मला सांगितली काय हरवली? बरोबर आहे. हा? त्या बैलाला झोप नाही लागणार. तुला काय झालं झोपायला? ती हलावलं अरे बाबा, तुला झोपला पाहिजे ना. मग ती हलावलं वाचलं. हा. या गावातलं दुधाचं उकळं बंद झालं. या गावातलं दुधाचं उकळं बंद झालं. काय म्हणतोय? हा हे बरोबर हा बघा काय म्हणतोय. या गावातलं दुधाचं उकळं बंद झालं. बेटा, त्याला विचार. तुझी गाय किती दूध द्यायची? किती नाही काय किती? 5 किलो. ए बेटा, उठ उठ. 5 किलो? तुझ्या म्हाताऱ्यानं काय किलो मध्ये मोजलं नव्हतं दूध? हा? 5 किलो दूध तुझ्या म्हाताऱ्यानं मोजलं नव्हतं किलो मध्ये? अरे येड्या 5 लिटराचं. हा 5 लिटर दूध? हा अरे बापरे, या गावाला कसं काय पुरवायचं? मला कसं माहिती काय कसं? नाही टाकायचं. हा लय बोबडा हुशार आहे. एवढ्या हुशार आहे त्याचा. बरोबर, बरोबर. बरोबर. अरे लेंड्या काय म्हणतोय? ए, खाली काय शोधतोस तू? खाली काय शोधतोय? बाबू काय म्हणतो? तू लेंड्या. माझ्या लेंड्या? अरे तू लेंड्या पेंड्याचा इकडे ये बाबा इकडे. तू बघ काय म्हणतोय? मला काय बोलला माहितीये? काय बोलला? तू लेंड्या. अरे लेंड्या नाही रे बाबा, तुला पेंड्या म्हणतोय. मला पेंड्या पेंड्या बोलतोय. म्हणतोय तो तुला. मला वाटलं लेंड्या बिंड्या बोलला का? तेच लेंड्या तू खाली शोधतोय. तुलाच तो पेंड्या म्हणतोय. हा ए हा मी गाय शोधून शोधून वय तगलं. हा? वय तगलं. काय शोधून शोधून तुला काय या रस्त्याच्या खाली जाता नाही आलं? हा? तुला या बांधाच्या खाली राहायचं. तुला वही टाकायला काय जागा नव्हता तुला? हे तुझ्या मा काय? हा बाबड्या बघ काय म्हणतो. काय म्हणतो? हा. मग? तुझा मा म्हणतोय काय? हा. त्याच्या मला तुझा मा म्हणतोय का काय? मला येते तुम्ही लोलवलात. अरे तू त्याला कशाला म्हणतोय? अरे याला तुला लोलवले नाही, तुला बोलवले. तो हा? भैयाचा खाली बटर तो कसा म्हणलाय? भयाचा खाली म्हणजे तोच तो. आपल्या सुदामान बोलवला नाही. मग हे सुदामा पेंड्या बोबड्या, हा. आपल्याला श्रीकृष्ण देवाने एक फार मोठी कामगिरी सांगितली. हा? कटली ती ढवळून ढवळून करतात ती कचली बोल कचली. अरे बाबा तेच बोलतोय तो. हे सुदामा हा. कचली कामगिरी आहे. 16 शस्त्र गवळणी, 12 शस्त्र गवलनी, 16 कुत्र. काय सरबरी बिरबरी झाला काय? 16 पुत्र 16 शस्त्र. हा माट करून ताटमाट करून माटताट करून हा पिंपलाच्या झाडाखाली जात आहे. अरे मथुरे बाजारी चालले. मथुरेच्या बाजारी चालले आहेत. त्यांचा रस्ता त्यांचा रस्ता परपरीत करायचा. अरे मूर्खा प्रतिबंध करायचा. हा? प्रतिबंध करायचा. हा. हा, प्रतिबंध करायचा. पेंड्या बोबड्या इकडे ये. हा. मी तुला सांगतोय ना, बापड्या, मी तुला सांगतोय ना,
ए मी तुला सांगतोय ना पेंड्या मी तुला सांगतोय. बोबड्या मी तुला सांगतोय. ए मी तुला सांगतोय. तिकडे कोण बसलाय बघ जा. अरे कोण बसलाय? हा, बस, कोण बस. बसलाय? गोट्या जवळ गोट्या. हा बोबड्याचा म्हातारा बसलाय. उभ्या हो राहू द्या. गळून या रस्त्याने येणार आहे. अरे ते येऊ दे. हा? आपण इथे थांबूया. तुझा ना आपण इथे थांबूया. बोबड्या गवळणी 360 घाबरायची काही गरज नाही. येऊ दे. हा? 360 गवळणी ना येऊ दे. तुम्ही इथे थांबूया. इथे थांबा. जरा तर गळून येत आहे. हा येऊ दे. येऊ दे. एक काम करा. हा मला तुम्ही तिथे जाऊन दुसरं काम सांगितलंय. म्हणजे तू थांबत नाही यार. पण मला तुम्ही आवाज द्या ना, मी आवाज आवडतो. हात मारले मारले. येतो येतो. जा, जा, जा. तुम्ही इथे थांबा. हा, हा. येऊ ना. हा ये ये. ये, हा बोलू मी यार असेल तर. येऊ दे येऊ दे. हा आपण इथे थांबूया. हा हा. तुझा हातेर बघ किती खरखरीत आहे. नाही सांगणार. नाही सांगणार. अरे नाही सांगणार. आपल्याला चावून काय. चल यांना पिटणं टाकूया. चल 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 इकडे चल इकडे. हा या हा मोबाईलला किसना नव आम्हाला निसना बसला. निसना बसलाय. खरोखरचा
अरे येड्या सोलपटाला काही खायला तर लागलोय तू म्हणू दे आगल्या गवलेली पांढऱ्या पांढऱ्या फटफटीत पोरानं आबोला काय म्हणतो आगल्या गवलेली पांढऱ्या पांढऱ्या फटफुट काय सगळ्या सगळ्या गवलेली पांढऱ्या पांढऱ्या फटफुट अरे रडतोय असतो अरे रडतोय असतोय रडतोय की असतोय अगं पोरी तो रडतोय अरे असा कसा रडतो कशा रडतोय त्या पोरीला माहित नाही वाटत हे पुरी काय झालं आज जेव्हा आईच्या पोटात होता ना तेव्हा ह्याच्या पाणी कमी पियाली अरे मग म्हणून काय झालं म्हणून काय झालं बोबड्याच्यावर रडतो ना तेव्हा तिची टिप डोळ्यात नाही गवत अरे मग तरी नाकान घालतात तेव्हा चुकली म्हणतात अरे मावशी काय झालं त्याने मला हात लावला बघ अरे त्याने तुला हात लावला कारण तू आता मागे हो आता मी बघतो तू अरे तू काय करताय त्याने हात लावला इकडे पुढे मी हात लावला नाही देवाच्या आईची शपथ घेऊन सांगतो मी हे पुरी आज शपथ पण मोठी घेतोय अरे शपथ पण मोठी घेतो पण देवाच्या आईची मी हात लावला नाही फक्त बोट लागलं हे बघ आता झाला तयार बघ बोलला आज नाही लावला बोट लावलेत ना बस 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 हा बरोबर आहे अरे वेड्यानो अरे बोट मी हात वेगळं बबड्या ये इकडे हात पुढे कर तुला काय आगरी बिगडी आली का काय एवढा दादा एवढा दादा आहे तुला वाटलं काय गाडीचा ढ्या काय एवढा दादा काय तेवढा पुढे कर ए पोरी काय झालं हा माझ्या बोबड्याचा हात अरे हो तोच लावलाय आताच्या बोट लावला नाही हात नाही लावला नाही बरं जाऊ दे चल तुमच्या भाषेत नाही तू बघत नाही ना नाही. मी बघतो येऊन का पाडणं मी नाही मी बघतो हा अरे तिकडे काय बघतोय काय बघतोय असं असं हा? तिकडे काय बघतोय अरे तिकडे म्हातारी जोतोय अरे म्हातारी जोतोय अरे मी डोबे तुला दिसत नाही ही म्हातारी आहे अरे मी डोबे तुला दिसत नाही काय बघी म्हातारी आहे मी म्हातारी आहे बघ बघ बघितलं अरे त्याने ओळखलं येड्या. काय म्हणतोय हाताली जाय ओळखली हा मग अरे कशी काय ओळखली अरे कच्ची माहिती काय हा. तू मला सांग काय? आताची माणसं काय कुठे घालतात आत्ताची माणसं टाय कुठे घालतात हा गळ्यात घालतात गळ्यात घालतात ना बरोबर या म्हातारे कुठे घातलं माहितीये कुठं? अरे, इकडे, 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 इकडे. अरे, काय आहे?
सेरभरी बिरभरी झाले काय? अरे आम्हाला अडकवणार आहे तुम्ही कोण? आम्ही कोण? हा. आम्ही खालचे दोन. काय म्हणतोय? अरे खालच्या वाडीतले दोन. हा बरोबर. खालच्या वाडीतले दोन. मी यांना ओळखलंय बघ. अगं ओळखलीस आहे ना? अगं सांग पाहू कोण आहे ते? अगं मावशी. हा. हा, एक खेळणा. हा, लागला सांग. अरे हा त्याचा मुरादी. काय वेळा मुलात तुला लेला म्हटली. मला रेडा म्हणते? हा. काय म्हटली? मला रेडा म्हणते? लेला तुला. मला रेडा राहू दे. याला काय म्हटली माहितीये? हा माझा गुळ आहे. हा. म्हाताऱ्याला विचारला ना काय? कुठे चाललं मी? जा ना. हा. जायचं की. जाऊ ना? हा जा जा. जातोय. हा ए म्हातारे, काय झालं? तुम्ही आलात कुठून? तुम्ही जाणार कुठून? ए, काय म्हणतोय? तुम्ही आलात कुठून? तुम्ही जाणार कुठे? असं काय? हे बघ आम्ही आले गोकुळातून हा. आणि जाणार मथुरेला. काय म्हटली म्हातारी? काय म्हटली? काय म्हटली? त्या आल्या गोल गोल फिरवत हा. आणि जाणार कुत्रीला. जाणार मुत्रीला? हा. अरे येड्या मुत्रीला नसेल. मग? अरे येड्या मथुरेला असेल. तेरबेरी उडला होय ग. रे म्हातारे, काय झालं? मी निघाला पुढे. अरे सांगितलं ना मथुरेच्या बाजाराला. मथुरेच्या बाजाराला? हो. जाता येणार नाही. नाही. ते माठ घेऊन चाललेच ना मथुरेच्या बाजारी. हो. त्या माठात काय घेतले ते आम्हाला सांगितलंच पाहिजे. त्याशिवाय तुम्हाला बाजार करता येणार नाही. अरे तुम्हाला सांगितलंच पाहिजे. मग अरे मग ऐका तर. अरे पहिल्या माठात काय घेतलं माहितीये का? काय? अरे शिरा. मेला मथुरला काय बोललं माहितीये? काय म्हटली? शिरा. म्हणून मी तिला लेंगात शिरलो. शिरा. मेला म्हणजे काय सरबरी बिरबरी झाली काय? अरे मग अरे पहिल्या माठात माझा शिराच आहे. बोबड्या, हा. तिनं पहिल्या माठात शिरा घेतला नाही. हा. तुझे म्हातारे मग दुसऱ्या माठात काय घेतलंय? दुसऱ्या माठात हा अरे वडा. वडा? काय वडा? वड तू. तू बघून घे तिकडे. मी म्हणणार नाही. हा? तू दोघांनी बघून घे तिकडे. वडावडी करायची तुला. तू ये. हा? अरे काय झालं? डोक्या बिक्या पडले का काय? अरे मग अरे वडाच घेतलाय. बटाटा वडा? होय. अरे म्हातारे काय तर स्पष्ट बोल. अरे जम्बू वडा. हा बरोबर. जम्बो वडा घेतला ना. होय. एवढा असतो? या पोरांना तू बोलते तू वाटलं बघ. आणि तिसऱ्या माठात काय घेतलंय माहितीये? काय घेतलं? अरे तिसऱ्या माठात घेतलंय दूध हलवा. दूध हलवा. दूध हलव. अरे दुधी हलवा, दुधी हलवा. काय म्हणते? अरे वेड्यानं दुधी हलवा घेतलाय. दुधी हलवा. मग दुधापासून बनवलेला दुधी हलवा. हा बरोबर. आणि चौथ्या मठात काय घेतलं? चौथ्या माठात लय भारी माल आहे बघ. कोणता? अरे लय भारी माल आहे. कोणता घेतला? अरे तूप. काय म्हटली? सूप. काय सूप म्हणते? सूप काय? अरे तिरबरी तिरबरी झालाय का काय? त्याला ऐकायला कमी येते काय रे? तुला ऐकायला? हा बरोबर. मॅगी खाणार. हा, ही मलिंगाची मॅगी खाणार नाही ना, त्यामुळे ऐकायला कमी येते. अरे तूप तूप घेतलंय. अरे तूप घेतला नाही. तुला काय वाटलं? तूप तूप. काय झालं? मी मार घेऊन चाललेत ना. होय. तुला मथुरेच्या बाजारी जाता येणार नाही तरी पण. अरे का जाता येणार नाही? तुझ्या या रस्त्याचा कॉन्ट्रॅक्ट याच्या म्हाताऱ्याने घेतला नाही. ते बघ आम्ही दुसऱ्या रस्त्याने जाऊ. तुझं दुसऱ्या पण याच्या म्हाताऱ्याने घेतला नाही. आम्ही तिसऱ्या रस्त्याने जाऊ. मिरज मथुऱ्या पहिल्या रस्त्याने जाता येणार नाही. मग ते दुसऱ्या रस्त्याने जाऊ. दुसऱ्या नंतर रस्त्याने जाता येणार नाही. मग ते तिसऱ्या रस्त्याने जाऊ. मिरज मथुऱ्या तिसरा अगदी पातळ पातळ वरवरी जायची नाही. अरे अरे तुम्हाला नाही. याला पण नाही. याला नाही.
अरे मग तुमच्याकडे कायदा आहे का काय? कांदा थांब इकडे ये. काय म्हणते इकडे ये. इकडे येऊ हा इथे ये तू. हा हे म्हातारे काय झालं? दामाचं 2 हे पेंड्याचं 2 आणि माझं 2 अरे म्हणजे प्रत्येकाने 2-2 किलो असे 6 किलो कांदे आणले काय? अरे वेड्यानो, मला तुमचे कांदे नकोच आहेत. कांदे काय बोलताय काय चाललंय का तुमचं? कांद्याचा भाव पुरा घातला. अरे पण कांद्याच्या भावाचा आपला संबंध काय? कोंबड्यानं वाटून लावला. काय सांगितलं माहितीये या मतोड्याला? काय सांगितलं? तुझं मत दूध म्हणतो पेंद्याचं दूध वरून आपण सांगतो पण माझं दूध कांदा काय तो? त्या मतोड्याच्या नाकावची अरे वेड्यानो, अरे कांदे नको आहेत, कायदा हवाय कायदा. हे बंदी बाबड्या इकडे या. तिला कायदा कायदा पाहिजे. समजा आपण आता. अरे कायदा पण समजत नाही. अरे पॅन कार्ड अरे पळताय कुठे? काय म्हणजे काय हे बंद्या, पॅन कार्ड. हे इकडं. अरे वेड्यानो, अरे तुम्हाला कायदा नाही समजत. पॅन कार्ड अरे ओळख आधार कार्ड, रेशनिंग कार्ड. आधार कार्ड ठेवला बाजूला, रेशन कार्ड ठेवला बाजूला आणि या लोकांसमोर लगेच म्हणते पॅन कार्ड. अरे मग सांगा, तुमची ओळख सांगा. अरे ओळख सांगायचं आपलं कायदा सांगूया तिला. सगळे पूर्ण याच्या पुढे उभा राहा तुम्ही. घाबरू नका, मी तुमच्या बरोबर आहे. दोन तारखेला उभी राहा. जाऊ नको राहते मथुरे बाजारी माठ घेऊन डोळीवरी माठ घेऊन डोळीवर तुझा मनी चौकाडे तुम्हारे भीती वाटेवर तुझा मनी चौकाडे तुम्हारे भीती वाटेवर कौला छाया मिळवणी बोले बाजारी जाणार सुदामा तुमार आधी मारुरी माझ्यावर नका करो तुम्ही आमची असा तीर दोर असा तीर दोर सुदामणी चौकाडे तुम्हारी वाटे वरे सुदामणी चौकाडे तुम्हारी वाटे वरे आज याचने कृष्णारे वरे पिता होणे येणार तुझ्या दुधाची आज दुडीदाणी करीणार नका करो तुम्ही आमच्याची असा तीर दोर असा तीर दोर सुदामणी चौकाडे तुम्हारी वाटे वाटे सुदामणी चौकाडे तुम्हारी वाटे वाटे
त्या म्हातारीला विचार आमचा कायदा पटला काय? ए उभ्या ऐकलंस ना ऐकलंय. ठीक आहे, जा बघू. ए म्हातारे काय झालं? आमचा कायदा फाटला काय? अरे अरे काय म्हणतोस? आमचा कायदा फाटला काय? अच्छा. अरे शिवून आणला होतास का? हो काय म्हटली म्हातारी? शिवून आणलास काय? तू काय विचारलं? आमचा कायदा फाटला काय? तू काही शेरबेर बिरबेर झालं काय? अरे मावशी काय झालं? आमची चालून पाय थकले. अगं मग आम्ही थोडं विश्रांती घेऊ का? अगं छोटा मोठा मुली तुम्ही मजुरीच्या बाजारात चालला. अगं घ्या तेव्हा विश्रांती. ठीक आहे. हे बेंद्या, हा. तुला मी काय सांगितलं होतं तू विचारायला जा म्हणून. काय म्हातारे काय झालं? तुला आमचा कायदा फाटला काय? अरे त्या पोरींचे पाय दुखतायत म्हणून ते बसलेत. हा होय. बेंद्या इकडे. हा त्याच्या छोट्या छोट्या मुली बसलेत ना, हा. तर त्यांना मी बसवलेली आहे. फक्त ती म्हातारी उभी आहे. ती म्हातारीला? तिला ताबडतोब बसवा आणि माझ्या पाठोपाठ निघून या. म्हणजे तू थांबत नाही काय यार? झालं? तुझी मी मला दुसरं काम सांगितलं आहे. हा मारल्याची हा, ना येतो. जा जा तिला जा. बसून द्या पहिल्यांदा. या म्हातारीला बसवायची ना हा, हा. येऊ ना? हा. अरे तिकडे काय बसतो? हा? काय बघतोय? अरे मी काय म्हणते माहितीये का? काय म्हणते? अरे मी आल्यापासून पाहते हा. तो गुलाबजाम. गुलाबजाम अरे हे जरा उचल उचल. अरे इकडे. अरे गुलाबजाम. गुलाबजाम मी आल्यापासून पाहते तो शेजाऱ्याच्या कानात काय सांगतोय माहितीये? काय सांगतोय? ही म्हातारी माझ्या मावशी सारखी आहे म्हणून. ही म्हातारी तुझ्या मावशी सारखी नाही, ही म्हातारी माझ्या म्हैशी सारखी. का मॅगीवर पडलाय? काय म्हातारे काय झालं? काय जशा गवळणी बसल्यात ना हो. त्याची चुकून बस ना ग. अरे मी नाही बसत. नाही बसत नाही बसत. तू काय बघितलंस काय? तू काय बघितलंस काय? अरे हे गुळगुळीत दांडकं ना. दांडक अरे असं खूप पाहिलं तुम्ही लहानपणी. कुठं? घराकडे. मी येणार का वातुर्ड्या? पुरं लागायला लागली कसली गुलगुली दांडकी बघायला. अरे गुरं फिरवताना अशी दांडकी घेऊन जावं लागतं. हा? नाहीतर गुरं सुद्धा तुमच्यासारखीच आवडत असतात. मग? काय म्हणते म्हातारी? तुझं म्हातारी हा. दांडक नाही आहे. अरे मग काय आहे? हा माझ्या बाबांचा मनका आहे. आणि काय? हा माझ्या बाबांचा मनका. अरे प्रभु हे हरिराम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद, ये क्या हुआ? ये प्रभु ये क्या हुआ? ये क्या हुआ? मेरे बाबा का मनका मेरे पास आ गया. बाबा हाय कसा बा? माझा बाबा जिवंत आहे. अरे बाबांचा मनका तुझ्याकडे? अरे तुझ्याकडे कसा काय? मथुड्या माझा बाबा काय मेलेच नाही. अरे मग जिवंतपणे मनका तुझ्याकडे? मग अरे मग बाबांना काय केलं? बाबांना काय केलंय? हो. मथुड्याला माहित नाही वाटत. सकाळी आम्ही पातेरी गोळा केलेली, सकाळी या रानातलं कवाल तोडलेलं. माझा बाबा काही मेलच नाही. अरे मग? माझा बाबा जिवंत आहे. अरे पण मग बाबांना काय केलं? बाबांना काय केलंय? हो. अगं बाबांना कोंबड्याचा मनका बसवला. अरे खूप हुशार आहेस तू. अगं मुसुडे बाबांना कोंबड्याचा मनका बसवल्यापासून या आरवली गावात एवढा फायदा झाला. काय बोलतोय? अरे लोकांचा फायदा आला. मग या लोकांचा एवढा फायदा झाला. सकाळी सासूसुनांची भांडणं नाही. काय म्हणतो? मग कोणत्या दारात शीट नाही. होय का? मग काय माहितीये? अगं माझं बाबा सकाळी 5 वाजता कसं करतात? मोये मोये. हा? मोये मोये. हा? तुझं कसं? मोये मोये. मोये मोये. मोये मोये. अरे असे कसे ओळखतात? मग? मोये मोये. मोये मोये. तुला काय वाटलं? तुला काय वाटलं? अरे तिला काय वाटलं माहितीये काय? अरे कांदा पोहे. तिला कांदा पोहे वाटले. तुला मुतुडे बन. मुतुडे
हा चल आपल्या कृष्णदेवाने बोलव हा. चल चल बघूया. शृंगारे खेरुनिया जुगी शिलानी गुनिया बाजारात गे. Thank you.
हॅलो हॅलो आराध्या शिवांश महेंद्र भोवड. अरे पेंड्या बाबड्या, मी तुम्हाला पूर्ण ओळख. आपल्याच कोण म्हणतात जय श्रीकृष्ण भगवान. जय श्रीकृष्ण भगवान इथून असतात. मग राधे कसे असतात? पायी पद्मा, बेंबी हिरा, मस्तकी तुरा, कटीवरती आत आणि विटेवरती उभे असतात. राधे जय समावेश करावाच लागतो. काहीच का आपल्या जपानी म्हणा. सांगतो ऐक. ऐक राधे जन्म तुला सांगितलं तुलाच गे. ऐक राधे जन्म तुला सांगितलं तुलाच गे. माझा पिता वासुदेवची गे, ओढला बंदी वास गे. ऐक राधे जन्म तुला सांगितलं तुलाच गे. ऐक राधे जन्म तुला सांगितलं तुलाच गे. ही जन्म कहारे राहिला जगात गे. अमर ही जन्म कहारे राहिला जगात गे. तिसरा अवतार राधे वरा धरून समुद्रात वाढविले या पृथ्वीला गे. चौथा अवतार राधे नरसिंह धरून भक्ती प्रल्हादाला वाचविला गे. आवातून झाले जगपुता केला या जगीला संतानी उधार गे. अमर ही जन्म कहारे राहिला जगात गे. अमर ही जन्म कहारे राहिला जगात गे.
मजुराला मागे केला मारून बाळे असा वाचलेला हा गेला या जगेला अल्लाह उतारले अमरही जन्म झाले राहिला जगाले अमरही जन्म झाले राहिला जगाले जन्म झाले राहिला जगाले अमर जन्म झाले राहिला जगाले राधे पटला का जन्माचा खुना होय देवा पटलाय अगे पुरीनो राधे राधे हे खरंच देव आहेत त्यांना पण शरण जाऊया चलतो जाना
तुला आळवे राणे राधे राधे चले ओली तुला आळवे राणे राधे राधे तुबा देवरी तुझे राणे तुझे आए कमला अरे काट्या अरे काट्या तू आलास अरे फार बरं झालं आता तुझ्या हातात कडी बरोबर जातो आणि मी अमृत अरे काट्या अरे सांभाळ बनावून आकाशात झुकाव देण्यासाठी आत्माचा धारण करा मामा काय झालं मामा घाबरलास अरे काका घाबरलास घाबरलास मामा लाव लाव सर्व शक्ती पणाला लाव मामा तरी त्याचा काही उपयोग होणार नाही मामा हे आता तुझ्या अल्लाचं नाव आणि हो म्हणत नाही मामा सांभाळ सांभाळ मामा सांभाळ उपयोग होणार नाही मामा तुझा नाश करण्यासाठी